आज आपण संसदीय समित्यांचा अभ्यास करणार आहोत. पार्लमेंटरी कमिटीज. समिती ही आपल्याकडे एक पद्धत आहे. कुठलीही मोठी घटना घडली की एखादी कमिटी नेमायची आणि त्या कमिटीचा अहवाल मागवायचा. आता बऱ्याच वेळेला त्याच्यामध्ये दोन गोष्टी असतात. एक राजकारणाचा भाग म्हणून बऱ्याच वेळेला तसं केलं जातं किंवा सरकारला काही वेळ हवा असतो. पण मुख्यतः कमिटी नेमली जाते ती एक्सपर्ट ॲडव्हाइस मिळवण्यासाठी. विशेषज्ञ किंवा त्या क्षेत्रातले तज्ज्ञ लोक, त्या तज्ज्ञांचा सल्ला घेण्यासाठी समिती बऱ्याच वेळेला नेमली जाते. समितीमध्ये तज्ज्ञांना भरपूर वेळ मिळतो. त्यांना हवं तसं हव्या त्या पद्धतीने ते चौकशी करू शकतात. त्यांचं स्वतःचं नॉलेज, त्याचा ते आधार घेऊ शकतात आणि त्याचा त्यांना उपयोग होतो. आणि त्यांनी दिलेला जो काही अहवाल आहे त्याचा एकूण शेवटी सगळ्या जनतेला फायदा होणार असतो. आता उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जणांची तक्रार होती. 1960मध्ये महाराष्ट्र अस्तित्वात आला तेव्हापासून बऱ्याच जणांची एक तक्रार होती, मुख्यतः दोन विभागांची, मराठवाडा आणि विदर्भ. हे आमच्याकडे दुर्लक्ष होतं आहे आणि एकूणच महाराष्ट्रामध्ये विकासाचा असमतोल आहे. एका बाजूला पश्चिम महाराष्ट्र जो प्रगत आहे, पश्चिम महाराष्ट्रामध्येच सगळ्या गोष्टी, त्याचा विकास होतो आहे. तिथले राजकारणी मुख्यमंत्री किंवा मंत्रिपदावरती मोठ्या प्रमाणावरती असतात आणि बाकीचे सगळे भाग मागास आहे. मग त्याच्यामध्ये कोकणाचा एवढा आवाज नव्हता किंवा एवढी तक्रार नव्हती, पण मराठवाडा किंवा विदर्भाची तक्रार खूप मोठी होती. त्यामुळे 1983मध्ये त्यावेळचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी व्ही म दांडेकर यांच्या नेतृत्वाखाली, व्ही म दांडेकर हे मोठे अर्थशास्त्रज्ञ होते, इकॉनॉमिस्ट होते, तर त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आणि त्या समितीला काम दिलं की खरोखर महाराष्ट्रामध्ये विकासाचा असमतोल आहे का हे तपासून पहा. व्ही म दांडेकर हे पुण्यामध्ये जी गोखले इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिक्स आहे, जगप्रसिद्ध संस्था आहे. अर्थशास्त्रावर काम करणारी, संशोधन करणारी मोठी संस्था आहे. गोखले इन्स्टिट्यूटची लायब्ररी पुण्यामध्ये खूप प्रसिद्ध आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून, भारतातून लोक तिथून रेफरन्स मिळवण्यासाठी येतात तिथे. म्हणजे बऱ्याच गोष्टी तिथे तुम्हाला त्या लायब्ररीमध्ये मिळतात. तर या गोखले इन्स्टिट्यूटचे हे अध्यक्ष होते, प्रमुख होते बराच काळ. तर त्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली. मग या समितीने वर्षभर काम केलं आणि 84मध्ये त्यांचा रिपोर्ट दिला. तो रिपोर्ट आजही रेफर केला जातो. त्याच्यानुसार बऱ्याच गोष्टी करण्यात आल्या, पण बऱ्याच गोष्टी त्यातल्या राहिल्या पण, किंवा जो निधी द्यायला सांगितला होता तो राजकीय असेल, आणखीन आर्थिक असतील, बरीच कारणं, त्याच्यामुळे तो त्यांनी जसे जसे सजेशन दिल्या त्याप्रमाणे सगळं अंमलात आलं नाही. त्यामुळे प्रश्न अजूनही शिल्लक आहेतच. अजूनही मधूनच विदर्भातल्या कुठल्या माणसाला असं वाटतं की आपण महाराष्ट्रातून वेगळं व्हावं. विदर्भामधून अजूनही तशी मागणी बऱ्याच वेळेला पुढे येते. तर हे कमिटीजचं काम आहे. कमिट्या किंवा समित्या ह्या एक्सपर्ट कमिटीज असतात. विद्यापीठाच्या पातळीवरती सुद्धा काही प्रॉब्लेम आला विद्यार्थ्यांचा तर बऱ्याच वेळेला मग प्राध्यापकांची कमिटी नेमली जाते. एखाद्या प्राचार्यांचे संबंधी प्रश्न आहे, एखाद्या महाविद्यालयासंबंधी प्रश्न आहे, तर विद्यापीठाच्या पातळीवरती समिती नेमली जाते. समितीचा अहवाल आल्यानंतर त्याप्रमाणे पुढची कार्यवाही केली जाते. म्हणजे
विद्यापीठांनी किंवा व्हाईस चान्सलरनी परस्पर निर्णय घेतला तर त्याच्यावरती आक्षेप येऊ शकतात, किंवा ते सर्व बाजूंनी सर्व अँगल्सनी तो प्रश्न तपासू शकत नाहीत. प्रॅक्टिकली अशक्य गोष्ट आहे, म्हणून कमिटीला काम दिलं जातं. संसदेमध्ये सुद्धा ही समित्यांची पद्धत आहे. समित्या दोन प्रकारच्या असतात मुख्यतः, स्थायी आणि अस्थायी. स्थायी याचा अर्थ ज्या कायमस्वरूपी आहेत. आपल्याला सिलेबसप्रमाणे 3 स्थायी समित्यांचा अभ्यास करायचा आहे. पब्लिक अकाउंट्स कमिटी, इस्टिमेट्स कमिटी अँड कमिटी ऑन पब्लिक अंडरटेकिंग्स, अशा 3 समित्यांचा अभ्यास आपल्याला अपेक्षित आहे. या तिन्ही स्थायी स्वरूपाच्या आहेत. स्थायी याचा अर्थ त्या असतातच, त्या विसर्जित होत नाहीत, त्याचे सदस्य बदलत राहतात. दरवर्षी निवडणुका होतात, नव्याने सदस्य नेमले जातात, जुने रिटायर होतात. बऱ्याच वेळेला त्याच सदस्यांची पुन्हा पुन्हा नेमणूक पण होते. ती का आणि कशी होते ते थोड्या वेळाने आपण बघूच. पण आपल्याला 3 पार्लमेंटरी कमिटीज, संसदीय समित्यांचा अभ्यास करायचा आहे. इंग्लिशमध्ये आत्ता नावं सांगितली, त्याची मराठीमध्ये नावं पहा. पब्लिक अकाउंट्स कमिटी, लोकलेखा समिती, इस्टिमेट्स कमिटी, अंदाज समिती, आणि तिसरी कमिटी ऑन पब्लिक अंडरटेकिंग्स, सार्वजनिक उपक्रम समिती. अशा 3 वेगवेगळ्या वेळेला स्थापन झालेल्या समित्या आहेत. तिघांची कामं वेगवेगळी आहेत. आता ह्याच्याशिवाय प्रत्येक डिपार्टमेंटशी संबंधित स्टँडिंग कमिटी असू शकते, किंवा ॲडहॉक कमिटीज असतात. ॲडहॉक याचा अर्थ अस्थायी. त्यानंतर जॉईंट पार्लमेंटरी कमिटीज असतात, संयुक्त संसदीय समित्या असतात, की ज्याच्यामध्ये लोकसभा, राज्यसभा आणि सत्ताधारी आणि विपक्ष असे सगळे मिळून सदस्य असतात. त्याला जॉईंट पार्लमेंटरी कमिटी असं पण म्हणतात, संयुक्त संसदीय समिती. तर वेगवेगळ्या समित्या असतात. आपल्याला फक्त 3 समित्यांचा अभ्यास करायचा आहे. त्या 3 समित्यांविषयी थोडक्यात इथे चार्टमध्ये दिलेलं आहे. नंबर 1 इस्टिमेट्स कमिटी, नंबर ऑफ मेंबर्स 30. 1 वर्षाचा त्यांचा कार्यकाळ असतो, आणि हे 30 मेंबर्स इलेक्टेड बाय द लोकसभा, लोकसभेच्या सदस्यांकडून त्यांची निवड केली जाते. इस्टिमेट्स कमिटी, अंदाज समिती, ही अंदाजपत्रकावरती काम करते. हे तिन्ही नोट्स ज्या आहेत त्याही तुम्हाला मी आधी शेअर केलेल्या होत्या, त्या वाचून पहा. The Committee on Estimates, constituted for the first time in 1950, is a parliamentary committee consisting 30 members elected every year by the Lok Sabha from amongst its members. The chairperson of the committee is appointed by the Speaker from amongst its members. A minister cannot be elected as a member of the committee, and if a member after selection to the committee is appointed as a minister, the member ceases to be a member of the committee from the date of such appointment. म्हणजे मंत्र्याला या समितीचा सदस्य होता येत नाही, किंवा त्याचा चेअरमन पण होता येत नाही. आणि जर तो आधी नियुक्त झाला सदस्य म्हणून आणि नंतर चेअरमन झाला, नंतर मंत्री झाला, तर त्याला समितीचा राजीनामा द्यायला लागतो, किंवा तो आपोआपच त्याचं सदस्यत्व रद्द होतं. इस्टिमेट्स कमिटीच्या चेअरमन पदावरती मंत्र्याला न ठेवण्याचं कारण हे आहे की अंदाजपत्रक जे तयार केलं जातं ते तयार करताना इस्टिमेट्स कमिटी त्याच्यामध्ये काटकसरीच्या सूचना देते. ते कसं तयार करावं, ते अधिक चांगल्या पद्धतीने कसं तयार केलं जाईल. आता इथे स्वतः मंत्रीच असेल तर तो त्याच्याकडे जास्त लक्ष देणार नाही,
त्याच्यामुळे त्याचा एक क्रिटिकल ॲटिट्यूड यावा. क्रिटिकल ॲटिट्यूड याचा अर्थ टीकात्मक दृष्टिकोन. अलीकडे आपल्याला त्याचं खूप वावडं आहे. कुणी सरकारवरती टीका करायला लागलं की एकदम लोकांचा राष्ट्राभिमान, देशाभिमान जागृत होतो. सरकार ही गोष्ट वेगळी आहे, देश ही गोष्ट वेगळी आहे. सरकार देशाचं आहे हे बरोबर आहे, परंतु देश मोठा आहे. सरकार हे लोकांच्या सेवेसाठी काम करतं, त्याच्यावरती लोकांचं नियंत्रण असायला हवं, लोकांचं लक्ष पाहिजे, कारण आपली व्यवस्था ही लोकशाही आहे. त्यामुळे ते लक्षात घेऊन या समित्यांचं नियोजन केलेलं आहे आणि या समित्या ज्या आहेत त्या टीकात्मक स्वरूपाचं किंवा सुपरविजनचं काम एक प्रकारे करतात आणि त्यांना ते पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं असतं. मग ते सूचना त्यांना ज्या हव्या असतील त्या सरकारला देतात. ह्याच्यामध्ये त्याचे डिटेल्स आहेत, ते वाचून पहा तुम्ही. याच्यामध्ये काही नावं तुम्हाला पॉप्युलर असलेली दिसत आहेत का तेही पहा. मुरली मनोहर जोशी 2014 नंतर आणि आत्तासुद्धा आपण 1 मिनिटात बघूया. चेअरमन ऑफ द इस्टिमेट्स कमिटी. चेअरमन ऑफ द इस्टिमेट्स कमिटी सध्याचे जे आहेत ते गिरीश बापट चेअरपर्सन. एकोणीसशे 50मध्ये म्हणजे 72 वर्षापूर्वी स्थापन झालेल्या या इस्टिमेट्स कमिटीचे चेअरमन सध्याचे आहेत ते गिरीश बापट. 30 मेंबर्स आहेत, त्याच्यापैकी 16 BJPचे आहेत, इंडियन नॅशनल काँग्रेसचे 2, AIADMK जे तमिळनाडूमधली पार्टी आहे त्याचे 2, ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस वेस्ट बेंगॉल त्याचे 2, TDPचे 1, BJDचे 1, शिवसेनेचा 1, TRS तेलंगणामधली पार्टी, CPIM, RJD, इंडियन नॅशनल लोकदल आणि JDU जनता दल युनायटेड ह्याचे प्रत्येकी 1. The members are elected every year from amongst its members according to the principle of proportional representation. Proportional representation, आता त्याच्या आधी हे पण पहा. हा ग्राफ जो काढलेला आहे, पाय चार्ट याला म्हणतात, की कोणत्या पार्टीचे किती % मेंबर्स आहेत. तर अर्थातच BJP सत्तेमध्ये आहे त्याच्यामुळे त्यांचे मेंबर्स जास्त आहेत, 53.33%, आणि बाकीच्यांचे सहसा 3%, 6% असे आहेत. तर हा पाय चार्ट एक्सेलमध्ये तुम्हीसुद्धा काढू शकता. एक होमवर्क म्हणून हे काम तुम्ही घेऊ शकता. हे वरती दिलेले जे आकडे आहेत ते आकडे घेऊन असा पाय चार्ट तयार करून दाखवा. करंट कंपोजिशन इथे पण आकडे ते सगळे दिलेले आहेत.
1950 सालापासूनचे त्याचे चेअरमन इथे दिलेले आहेत. 2019 ते 24 या कालावधीसाठी गिरीश बापट हे जे BJPचे सदस्य आहेत, पुण्यामधून निवडून आलेले, महाराष्ट्रातले आहेत, त्याच्यामुळे मी विशेष उल्लेख करतो. तर त्या निवडून आलेले ते सदस्य त्यांना तिथे नेमलेलं दिसतं. या तिन्ही कमिटीजमध्ये बहुतेक वेळेला सिनियर मेंबर असतात आणि दुसरी गोष्ट ज्याला आर्थिक बाबींमध्ये इंटरेस्ट आहे असेच मेंबर्स असतात. CNAGचे रिपोर्ट तपासणं, अकाउंट्सचे डिटेल्स जाणून घेणं, त्याची स्क्रुटिनी करणं, याच्यासाठी तुम्हाला आर्थिक किंवा फायनान्शियल ज्याला म्हणतो आपण त्या गोष्टी कळल्या पाहिजेत. त्यामुळे इथे तरुणांचा भरणा नसतो, नुसतं इथे आरडाओरडा करायचं काम नसतं की नेत्याने सांगितलं आहे त्याप्रमाणे हातात काहीतरी एक पोस्टर घ्यायचा आणि आरडाओरडा करायचा किंवा सभात्याग करायचा. सभात्याग करणं आणि संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये IRCTCचं जे मोठं हॉटेल आहे किंवा कॅन्टीन आहे, अतिशय स्वस्त दरामध्ये तिथे जेवण आणि बाकीचे सगळे पदार्थ मिळतात, उत्तम दर्जाचे पदार्थ असतात. तर तिथे जाऊन गप्पा मारणं, या सगळ्या पदार्थांचा आस्वाद घेणं हे कमिट्यांमध्ये चालत नाही. कमिट्यांमध्ये मतदानाचा प्रश्न नसतो. कमिट्यांमध्ये चर्चा करावी लागते, मुद्दे मांडायला लागतात, अभ्यास करावा लागतो. त्याच्यामुळे ज्याला त्याच्यामध्ये विशेष इंटरेस्ट आहे, ज्याला त्याच्यामध्ये रस आहे, तोच त्या बाबतीमध्ये लक्ष घालतो. एरवी सहसा कमिट्यांच्या बाबतीमध्ये कोणी इंटरेस्ट दाखवत नाही. तुम्ही पहा, ही चेअरमन्सची नावं आहेत. तर याच्यामध्ये फार पॉप्युलर असलेले आता गिरीश बापट, मुरली मनोहर जोशी एवढेच दिसत आहेत तुम्हाला. इथे मधुकर सरपोतदार शिवसेनेचे महाराष्ट्रातले नेते दिसत आहेत. त्याच्यानंतर जसवंत सिंग दिसतात की जे अर्थतज्ञ पण होते. बाकीची नावं तुम्हाला फार पॉप्युलर अशी दिसत नाही आहेत, कारण हे सगळे अभ्यासू माणसं आहेत. ही सतत कॅमेरा पुढे येणारी अशी माणसं नसतात. ही कॅमेरा टाळणारी माणसं असतात. बलवंतराय मेहता तेही असेच अभ्यासू. म्हणजे सगळेच इथे जे नेमलेले लोक आहेत ते अभ्यासू आहेत, पण त्यातल्या त्यात हे थोडेसे पॉप्युलर झालेले आहेत. त्यामुळे थोडं त्यांच्याबद्दल आपण सांगू शकतो. एरवी जे लोकसभेचा फ्लोअर गाजवतात किंवा शिवाजी पार्कमधल्या सभा, लाल किल्ल्यावरच्या सभा असतील, असं जे गाजवणारे लोक आहेत ते सहसा या कमिट्यांकडे वळत नाहीत आणि ते त्यांचं क्षेत्रच नाही आहे. तर ही झाली पहिली कमिटी, ज्याला इस्टिमेट्स कमिटी असं म्हणतात. इस्टिमेट्स कमिटी अंदाजपत्रकामध्ये दुरुस्त्या सुचवण्याचं काम करते. आता दुसरी समिती, ज्याला पब्लिक अकाउंट्स कमिटी असं म्हणतात, 1921मध्ये त्याची स्थापना झाली. म्हणजे ब्रिटिशांनी त्याची स्थापना केली. आपल्याकडे पब्लिक अकाउंट्स म्हणजे लोकलेखा, अकाउंट्सचं भाषांतर मराठीमध्ये लेखा असं केलं जातं. अकाउंटिंग म्हणजे लेखा ठेवणं, रेकॉर्ड ठेवणं, हिशेब ठेवणं. पब्लिक अकाउंट्स याचा अर्थ सरकारी खर्चाचा हिशेब ठेवणं. मग सरकारी खर्चाचा हिशेब ठेवण्यासाठी अकाउंटिंग आणि ऑडिटिंग डिपार्टमेंट आहे. तर या अकाउंटिंग आणि ऑडिटिंग डिपार्टमेंटचा प्रमुख असतो तो CNAG. आजच्या शेवटच्या लेक्चरमध्ये आपल्याला तेच बघायचं आहे, CNAGचाच अभ्यास करायचा आहे. कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल याचाच अभ्यास आपल्याला करायचा आहे. तर हा CNAG हा या डिपार्टमेंटचा हेड असतो. तो दरवर्षाचा अहवाल सगळ्या सरकारी खर्चाचे करतो आणि ते प्रेसिडेंटला सादर करतो. ते लोकसभेमध्ये मांडले जातात आणि मग त्याच्यावरती पब्लिक अकाउंट्स कमिटी ही चर्चा करते. पब्लिक अकाउंट्स कमिटी त्याच्यामध्ये किती मेंबर्स आहेत आणि
कसे ते फॉर्म केले जातात ते पहा. पब्लिक अकाउंट्स कमिटी 22 मेंबर्स असतात, 15 लोकसभेतून आलेले आणि 7 राज्यसभेतले. त्यांचंही टेन्युअर 1 वर्षाचंच असतं आणि दोन्ही सभागृह, राज्यसभा आणि लोकसभा, हे दोन्ही सभागृह त्यांची निवड करतात. तर पब्लिक अकाउंट्स कमिटी सुद्धा निवडून दिलेली समिती आहे. अधीर रंजन चौधरी, इंडियन पॉलिटिशियन serving as the leader of the Indian National Congress in 17th Lok Sabha and member of Parliament from Behrampur. He is also the current president of West Bengal Pradesh Congress Committee. तर अधीर रंजन चौधरी हे आता त्याचे सध्याचे चेअरपर्सन आहेत. आता 22 आणि 15 हे सीट्स, याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला दिसेल की BJPला 12 सीट्स आहेत, इंडियन नॅशनल काँग्रेसकडे 3, AITCकडे 2. म्हणजे जाता जाता हे पण लक्षात घ्या की ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसच्या खालोखाल त्याचं स्थान भारताच्या राजकारणात असलेलं दिसतं. त्यानंतर ही TDP तेलुगू देशम पार्टी, BJD भारतीय जनता दल, शिरोमणी अकाली दल आणि AIADMK तमिळनाडू, ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम आणि शिवसेना याच्याकडे प्रत्येकी 1-1 मेंबर आहे. तर हे प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन सिस्टीम, इथे सुद्धा तोच शब्द आहे, प्रमाणशीर प्रतिनिधित्वाची पद्धत, ही काय आहे हे आपण थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करू. सगळे डिटेल्स त्याचे सांगणे आत्ता कठीण आहे, पण तुम्ही तुमच्या सहकारी गृहनिर्माण संस्थेचे सदस्य असाल किंवा तुमचे आईवडील असतील, किती छोटी असली तरी तिथे निवडणूक असते. त्या सहकारी गृहनिर्माण संस्थेची निवडणूक ज्या पद्धतीने चालवली जाते त्याच पद्धतीने या समित्यांची निवडणूक होते. त्याला प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन सिस्टीम असं म्हणतात. नॉर्मल जे इलेक्शनची पद्धत आहे त्याच्यामध्ये काही ड्रॉबॅक्स आहेत किंवा काही त्रुटी आहेत, त्रुटी ज्याला म्हणतो आपण, तर त्या दूर करण्यासाठी ही प्रमाणशीर प्रतिनिधित्वाची पद्धत अवलंबलेली आहे. अर्थात ही फार मोठ्या इलेक्शन्सना लागू करता येत नाही, कारण ती किचकट आहे, खर्चिक आहे आणि मतदारांना लिहायला वाचायला येणं हे तिथे गृहीत धरलेलं आहे. तर आपल्याकडे निवडणुकीच्या वेळेला प्रत्येक उमेदवाराला चिन्ह दिलं जातं. त्याचं कारणच हे आहे की कित्येक मतदार आपले आजही लिहू वाचू शकत नाही. त्याच्यामुळे ते चिन्ह दिलं जातं, चिन्हावरती शिक्का मारायचा किंवा चिन्हाच्या पुढचं बटन प्रेस करायचं, इलेक्ट्रॉनिक वोटिंग असेल तर ही आताची पद्धत आहे. त्याच्यामुळे प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन सिस्टीम लोकसभा निवडणुका किंवा विधानसभेच्या निवडणुका याच्यामध्ये वापरता येणार नाही. मग तिथे जी पद्धत वापरली जाते ती कशी असते की 1 खासदार निवडून द्यायचा आहे एका मतदारसंघामधून. मग त्याच्यासाठी 10 लोक उभे राहतील आणि जे मतदार आहेत त्या मतदारसंघामधले ते मतदान करतात त्याच्यासाठी. समजा 10 उमेदवार उभे आहेत. 10 उमेदवारांपैकी एका उमेदवाराला 12% मतं मिळाली किंवा 15% मतं मिळाली आणि उरलेली 85% मतं उरलेल्या 9 उमेदवारांमध्ये वाटली गेली, विभागली गेली. 85% मतं विभागली गेली म्हणजे एकालाही 10%च्या वर मत मिळालेलं नाही आहे. एका उमेदवाराला 15% मतं मिळाली. विजयी कोण होणार कोणी सांगू शकेल. ज्याला 15% मतं मिळाली आहेत तो विजयी झाला. पण त्याचा दुसरा अर्थ असा आहे की त्याला 85% लोकांचा विरोध आहे. 85% लोकांना तो नको आहे, पण 15%यांना हवा असल्यामुळे तो निवडून येणार. कारण 85% जे आहेत
त्यांनी वेगवेगळ्या 9 जणांना आपली मतं दिलेली आहेत. त्यामुळे कुणीच बहुमतात आलं नाही. तर बहुमत कोणाला मिळालं? ज्याला 15% मिळालं त्याला. मग ते खरं बहुमत आहे का? ते नाही आहे. खरं बहुमत म्हणजे 51% तरी किमान पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त असेल तर आणखीन चांगलं. मग 60% असेल, 80% असेल तर मग त्याची पॉप्युलॅरिटी जास्त आहे किंवा तो खरोखर समाजमान्य किंवा सर्वमान्य लिटरली नाही पण खरोखर बहुसंख्या लोकांना तो हवा आहे असं होऊ शकतं. पण इथे काय आहे की 15% लोकांनाच फक्त तो हवा आहे. त्याच्यामुळे टेक्निकली तो निवडून येतो, पण तो बहुसंख्यांना नको आहे हे लक्षात येतं का? पहा तुमच्या 15 आणि 85%. तर हा जो काही ड्रॉबॅक आहे, ही जी काही त्रुटी आहे ती काढून टाकण्यासाठी प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन सिस्टम म्हणजे खासदार 3 किंवा 4 निवडायचे एका मतदारसंघामध्ये. त्याच्यानंतर प्रत्येकाला प्रेफरन्शियल वोट्स द्यायचे. म्हणजे वोट देताना आपण एकाच चिन्हावरती शिक्का मारतो किंवा एकाच चिन्हाचं पुढचं बटन दाबतो. पण त्याच्याऐवजी ABCDE असे प्रेफरन्सेस दिलेले आहेत. तर ते प्रेफरन्सेस निवडायचे. मग निवडून येण्यासाठी प्रत्येक खासदाराला एक कोटा ठरवला जातो की किमान एवढी मतं मिळाली पाहिजे. मग A दर्जाची इतकी मतं मिळाली की तो निवडून आला. मग त्याची जी A दर्जाची मतं पुढची असतील ती उपयोगाची नाही आहे, ती बाद ठरली. म्हणून मग ज्यांनी निवडून आलेल्या माणसाला A दर्जाची म्हणजे A दर्जा दिला आहे तर त्यांनी बी दर्जाचं मत कोणाला दिलं आहे तर त्याला ते मत शिफ्ट होतं. अशी ही गुंतागुंतीची निवडणूक पद्धत आहे. आणि ही गुंतागुंतीची निवडणूक पद्धत कमिटीच्या ठिकाणी वापरली जाते, कारण लोकसभेचे सदस्य जास्तीत जास्त 543, राज्यसभेचे जास्तीत जास्त सदस्य 250. तर एवढ्यांमधून, आणि त्याच्यामध्ये परत वोटिंग करणारे सगळेच असतील असं नाही, तर एवढ्यांमधून प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन सिस्टीमच्या आधारे मतदान करणं शक्य होतं. आणि त्या प्रत्येकाला ABCD एवढं तरी निदान समजत असतं किंवा ते तेवढं समजून घेऊ शकतात. तिथे सुद्धा खासदाराला साक्षर असण्याची काही अट नाही आहे. पण आता अशी संख्या निरक्षर अगदी आहेत अशी संख्या खूप कमी राहिलेली आहे. एखाद दुसरा असू पण शकतो, पण तो काहीतरी करून तेवढी निवडणूक तरी तो निदान पार पाडू शकतो, तेवढं मतदान तरी तो निश्चितपणे करू शकतो. त्यामुळे प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन सिस्टीम ही पद्धत या कमिट्यांमध्ये, तिन्ही कमिट्यांसाठी वापरली जाते. मग आता यांचं काम काय? पब्लिक अकाउंट्स कमिटीचं काम काय? तर ते CNAGचे रिपोर्ट्स तपासत जातात. कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया, ऑडिट अँड अकाउंट्स डिपार्टमेंट जे आहे त्या डिपार्टमेंटचे ते प्रमुख आहेत. आणि सरकारच्या सगळे हिशेब ठेवण्याचं काम हे डिपार्टमेंट करतं. सरकारला मिळालेला पैसा, लायसन्सची फी आहे, ड्रायव्हिंग लायसन्सची फी किंवा सर्व्हिस टॅक्स आहे, इन्कम टॅक्स आहे, सेल्स टॅक्स, त्याचा आता गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स GSTमध्ये रूपांतर झालं. मग हे सगळे मोठे मोठे रकमा आहेत आणि त्या सतत येत राहतात सरकारकडे. मग त्या रकमा किती आल्या आणि त्या कुठे कुठे खर्च झाल्या, त्या कशा खर्च झाल्या, हे सगळं हे अकाउंट्स अँड ऑडिट डिपार्टमेंट जे आहे ते तपासत राहतं. त्याच्यातूनच मग ते 2G स्कॅम, 3G स्कॅम, कोल माइन्सच्या बद्दलचं स्कॅम, हे सगळे स्कॅम बाहेर आले. CNAGचे रिपोर्ट्स आता नेटवरती पण बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात, ते तपासून पहा तुम्ही. त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल्स दिसतात, त्याच्यामध्ये विस्ताराने सगळं मांडलेलं दिसतं. एक CNAG होते, त्यांची आपण आता पुढच्या तासाला जास्त चर्चा सविस्तर करू, की जे काँग्रेसच्या काळामध्ये CNAG पदावरती होते. त्यांनी बऱ्याच भानगडी बाहेर काढण्याचं काम केलं आणि मग त्याच्यानंतर
त्यांना नवीन BJPच्या सरकारमध्ये काही पदं मिळाली. हे लिंक्स लक्षात घ्या, याला काय म्हणतो आपण, रीडिंग बिटवीन द लाईन्स. आता ह्या 2 लाईन्स आहेत. ही पहिली लाईन की हे CNAG होते जे काँग्रेसच्या काळामध्ये होते आणि ज्यांनी सरकारचे बरेच आर्थिक घोटाळे हे बाहेर काढले. मग त्याच्यामध्ये काही निष्पन्न झालं का, ते खरंच सिद्ध झाले का, तो नंतरचा भाग आहे. पण निदान हेडलाईन्स तरी आल्या की हे स्कॅम झालं असं वर्तमानपत्रामध्ये आलं, लोकमत तसं तयार झालं आणि मग त्याचा तोटा त्या सत्ताधारी पक्षाला झाला. आणि नंतर हे CNAG जे रिटायर झाले, तर ते नवीन सरकार जे BJPचं आलं त्याच्यामध्ये त्यांना वेगवेगळी पदं मिळाली. ह्या 2 वेगवेगळ्या लाईन्स आहेत. ह्याचा अर्थ मधला काय तो तुम्ही समजून घ्यायचा आहे. त्याला म्हणतात रीडिंग बिटवीन द लाईन्स. 2 ओळींमधला अर्थ लक्षात घेणं. वर्तमानपत्रामध्ये मोठ्या मोठ्या चरित्र, आत्मचरित्र याच्यामध्ये असं सूचक लिखाण बरंच केलेलं असतं. स्पष्ट सांगता येत नाही, कोणत्याही कारणासाठी असेल, निश्चित पुरावे नसतील किंवा सांगायचं नसेल किंवा एक सोफिस्टिकेटेड पद्धतीने सांगायचं असेल, तर अशा पद्धतीने सूचक वाक्य टाकली जातात. म्हणून आपण त्याला म्हणतो रीडिंग बिटवीन द लाईन्स. तर ह्या पब्लिक अकाउंट्स कमिटी ही CNAGचे रिपोर्ट्स तपासते आणि त्याच्यावर आपला अहवाल देते. आणि मग त्यांना चौकशी करण्याचे अधिकार आहेत. त्यांना भारतामध्ये कुठेही कुठल्याही कार्यालयात, कधीही सरकारी कार्यालयात ते जाऊ शकतात. अर्थात फक्त सरकारी, खाजगी कंपन्यांशी यांचा काही संबंध नसतो. आता तिसरी एक कमिटी आहे, त्या तिसऱ्या कमिटीचं नाव आहे कमिटी ऑन पब्लिक अंडरटेकिंग्स, सार्वजनिक उपक्रम समिती. आता सार्वजनिक उपक्रम म्हणजे काय ते पहिल्यांदा बघूया. सरकारची रचना भारताच्या अशी आहे की सार्वजनिक म्हणजे खाती आहेत. बांधकाम खातं आहे, त्याच्यानंतर एक दूरसंचार खातं, शिक्षण खातं, समाज कल्याण खातं, कामगार कल्याण खातं, अशी सरकारची खाती आहेत. खात्यांमार्फत कारभार. आता दूरसंचार खातं, त्याच्यामार्फत टेलिफोन्स आणि टेलिकम्युनिकेशन हे सगळं पाहिलं जायचं. पण त्याच्या कामावरती खूप मर्यादा यायला लागल्या. त्याच्या कामावरती मर्यादा या अर्थाने की संथ गतीने काम चाललेलं होतं. म्हणजे कुठल्या तरी एका पिक्चरमध्ये परवा मी उल्लेख ऐकला की फोन लाईनसाठी अर्ज केला होता, 20 वर्ष होऊन गेली, अजूनही अर्ज आलेला नाही आहे. म्हणजे तो माझा पर्सनल अनुभव पण आहे की वडिलांनी फोनसाठी अर्ज केला होता, वडील गेल्यानंतर कित्येक वर्षांनी आमच्याकडे फोन आला. म्हणजे हे दूरसंचार खात्याचं कामकाज होतं, संथपणे चालणारं. मग त्याच्यावर उपाय म्हणून सरकारने 2 सार्वजनिक उपक्रम उभे केले, BSNL आणि MTNL. BSNL म्हणजे भारत संचार निगम लिमिटेड आणि MTNL महानगर टेलिफोन निगम लिमिटेड. तर BSNL आणि MTNL यांनी बऱ्यापैकी कारभार पुढे नेलेला दिसतो. मग मोबाईल्सच्या क्षेत्रामध्ये पण ते आले, इंटरनेटच्या क्षेत्रामध्ये ते आले. MTNLचं इंटरनेट कनेक्शन मुंबई आणि दिल्लीमध्ये बऱ्यापैकी चांगलं चालायचं, किंवा BSNLचं इंटरनेट कनेक्शनसुद्धा बऱ्यापैकी चांगलं चालायचं. आता तेही मागे पडले, ती गोष्ट आणखीन वेगळी. मग तिथे आता खाजगीकरणच झालेलं दिसतं. म्हणजे तो पुढचा टप्पा झाला, तिसरा टप्पा. म्हणजे पहिला टप्पा सार्वजनिक हे जे काही उद्योग आहेत किंवा वेगवेगळी क्षेत्र आहेत ते चालवण्याचा, म्हणजे खाती उभी करायची आणि चालवायचं. दुसरा टप्पा सार्वजनिक उपक्रम उभे करायचे आणि चालवायचं. आणि आत्ताचा 1991 नंतरचा तिसरा टप्पा तो आहे सरळ सरळ खाजगीकरण करायचं, खाजगी कंपन्यांना ते क्षेत्र खुलं करायचं. मग तुम्हाला आता फोनच्या क्षेत्रामध्ये रिलायन्स जिओ दिसेल, वोडाफोन आयडिया दिसेल,
एअरटेल असेल, आणखीन बऱ्याच कंपन्या आहेत. काही कंपन्या पण बुडाल्या, पुढे आल्या, बुडाल्या किंवा मर्जर झाले. ही तिसरी स्टेज झाली. पण आपण कॉन्सन्ट्रेट करणार ते दुसऱ्या स्टेजवर, सार्वजनिक उपक्रम. आता सिव्हिल एव्हिएशन डिपार्टमेंट आहे. सिव्हिल एव्हिएशन म्हणजे नागरी हवाई वाहतूक खातं. तर यांच्या अखत्यारीमध्ये एअर इंडिया, इंडियन एअरलाइन्स हे कॉर्पोरेशन्स उभी केली गेली, महामंडळं उभी केली गेली. त्यालाच म्हणायचं सार्वजनिक उपक्रम. मग हे सार्वजनिक उपक्रम स्वतंत्रपणे काम करतात. त्यांच्या क्षेत्रामध्ये एक्सपर्टाईज ते वाढवू शकतात आपली. आता अर्थ खात्याच्या नियंत्रणाखाली लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन हे मोठं कॉर्पोरेशन आहे, कित्येक वर्षापासून आहे. LIC इन्शुरन्सचं क्षेत्र पूर्णपणे वेगळं आहे. अर्थ खात्यालाच ते काम करायला दिलं असतं तर ते कितपत त्यांना झेपलं असतं माहिती नाही. LICला सुद्धा त्यांचं काम तितक्या वेगाने सुरुवातीला करता येत नव्हतं. आता ते पण खूप मॉडर्नाइज झालेत, ते पण खूप डेव्हलप झालेले दिसतात. परंतु आता तिथे पण त्या क्षेत्रात सुद्धा लिबरलायझेशन आणि खाजगीकरण दोन्ही गोष्टी आलेल्या आहेत, म्हणजे उदारीकरण आणि खाजगीकरण. त्याच्यामुळे आता तिथे पण प्रगती झालेली दिसते, तिथे पण वेगाने प्रगती होताना दिसते आहे. पण LICनी कित्येक वर्ष इन्शुरन्सचा भारतातला सगळा बिझनेस सांभाळला. त्यांच्या आणखीन सबसिडियरीज आहेत की ज्यांनी नॉन लाईफ इन्शुरन्स वगैरे त्याच्यामध्ये पण काम केलं. तर हे जे उपक्रम आहे ते उपक्रम साधारणपणे 1950 पासून हळूहळू वाढायला सुरुवात झाली यांची संख्या, आणि शेवटी ते इतके वाढले की पब्लिक अकाउंट्स कमिटीला त्यांचं काम बघणं हे मुश्किल व्हायला लागलं. पब्लिक अकाउंट्स कमिटी इतक्या सगळ्यांचा हिशेब कधी बघणार, कसा बघणार? त्याच्यामुळे 1963 मध्ये असा एक निर्णय घेतला गेला की सार्वजनिक उपक्रमांसाठी एक वेगळी समिती नेमली जाईल. मग इंडियन ऑइल हे सार्वजनिक उपक्रम आहे. वेगवेगळ्या प्रकारचे असतात, काही कंपनीज असतात, काही महामंडळं असतात. ONGC ऑइल अँड नॅचरल गॅस कमिशन आयोग आहे तो. हिंदुस्तान पेट्रोलियम आहे, भारत पेट्रोलियम आहे. महाराष्ट्र राज्याची पण महामंडळं आहेत. त्याच्यामध्ये आता सध्या चर्चेत असलेलं, वादात असलेलं ST महामंडळ, राज्य परिवहन महामंडळ, आपल्याला सगळ्यांना माहीत असलेलं, किंवा आधी ज्याला MSEB म्हणायचं आहे, आता त्याच्या 3 वेगवेगळ्या कंपन्या झालेल्या दिसतात. एक प्रोडक्शनची आहे, एक डिस्ट्रीब्युशनची आहे, आणि एक एकत्रित सगळं सुपरवाईज करणारी अशी कंपनी आहे. पण आपल्याला MSEB अजूनही शब्द माहिती आहे, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड. तर हे सगळी महामंडळं आहेत. त्या महामंडळांवर नियंत्रण ठेवण्याचं काम कमिटी ऑन पब्लिक अंडरटेकिंग्स, त्यांच्या हिशेबावरती नियंत्रण ठेवण्याचं काम ही करते. ही पण 22 सदस्यांची आहे. याच्यामध्ये सुद्धा 15 लोकसभेतून आणि 7 राज्यसभेतून 1 वर्षासाठी ते निवडले जातात, आणि दोन्ही सभागृहांच्या मार्फत त्यांची निवड होते. कमिटी ऑन पब्लिक अंडरटेकिंग्स याच्या संबंधी पण माहिती आपण घेऊ. 1964 मध्ये 57 वर्षापूर्वी याची स्थापना झाली. 63 पासून चर्चा सुरू झाली होती, स्थापना व्हायला 1 मे 1964 उजाडलं. आणि आता त्याचे चेअरपर्सन आहेत संतोष गंगवार. भारतीय जनता पार्टीचे. आणि याच्यात सुद्धा तुम्हाला दिसेल कुठल्या पार्टीचे किती सदस्य आहेत, याचा सुद्धा एक पाय चार्ट तुम्ही काढू शकता. 15 लोकसभेतून घेतलेले आणि 7 राज्यसभेतून. तर BJP, इंडियन नॅशनल काँग्रेस, AIDMK, TDP, भारतीय जनता दल, शिरोमणी अकाली दल, तेलंगणा राष्ट्र समिती आणि ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस.
तिन्ही समित्या पाहिल्या तर भारतातले महत्त्वाचे राजकीय पक्ष कोणते कोणते आहेत हे तुमच्या आता लक्षात आलं असेल. भाजप, काँग्रेस, AIDMK तमिळनाडूमधला, TDP आंध्रमधला, भारतीय जनता दल उत्तर भारतामधला, नॉर्थ इंडिया ओरिसामधला आहे, शिरोमणी अकाली दल पंजाब, TRS तेलंगणामधला आणि हे वेस्ट बेंगॉलमधला ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस. हे साधारणपणे लक्षात येतं की कुठल्या पक्षांना जास्त राजकीय महत्त्व प्राप्त झालेलं आहे. लालकृष्ण अडवाणी हे एकेकाळी त्याचे जे नेतृत्व पण त्यांनी केलेलं होतं. आता ते सदस्य आहेत. हे 18-19ची अर्थात माहिती इथे दिलेली आहे त्यांनी. चेअरपर्सन्स त्याची यादी 64 सालापासूनची इथे दिलेली दिसते. इथे सुद्धा मी मगाशी म्हणालो तेच आहे की प्रसिद्ध नावं तुम्हाला इथे फारशी दिसणार नाहीत, कारण इथे पण अभ्यासाचाच प्रश्न आहे. विजयकुमार मल्होत्रा 1999 ते 2004, रूपचंद पाल 2004 ते 9 आणि शांताकुमार 2014 ते 2019. तर ह्या 3 समित्या आणि 3 समित्यांची कामं मी तुम्हाला सांगितली. पायचार्ट तयार करण्याचं होमवर्क मी तुम्हाला दिलेलं आहे. तर ह्याच्या संबंधाने तुमचे ऑब्जेक्टिव्ह टेस्ट झाली तर भरपूर विचारण्यासारखं आहे. तिन्हीच्या नोट्स व्यवस्थित पहा. हे जे पेजेस मी तुम्हाला दाखवली आहेत ती पण पहा. विकिपीडियावरची पेजेस आहेत. याच्याशिवाय इथे विकिपीडियामध्ये एक्सटर्नल लिंक्स म्हणून प्रकार असतो. तर त्याच्यामध्ये ऑफिशियल पेजेससुद्धा बऱ्याच वेळेला असतात. आत्ता इथे दिसत नाही आहे, पण आपण कमिटी ऑन पब्लिक अंडरटेकिंग लोकसभेची साईट बघू शकतो. मी या ज्या नोट्स आहेत ते त्याच्यातूनच काढलेल्या आहेत. तर लोकसभेच्या साईटवरती, ऑफिशियल साईटवरती इथे तिन्ही समित्यांची माहिती दिलेली दिसते. इस्टिमेट्स, पब्लिक अकाउंट्स आणि पब्लिक अंडरटेकिंग्स, कमिटी ऑन पब्लिक अंडरटेकिंग्स. डेट ऑफ कॉन्स्टिट्यूशन सध्याची जी कमिटी आहे त्याची 1 मे 2021 आणि हे त्याचे सदस्य आहेत. त्यांचे रिपोर्ट्स पण तुम्हाला इथे मिळतील. समरी ऑफ वर्क, हे काही डॉक्युमेंट्स आहेत. फायनान्शियल कमिटीज रिव्ह्यू, पब्लिक अकाउंट्स कमिटी, इस्टिमेट्स कमिटी अँड कमिटी ऑन पब्लिक अंडरटेकिंग्स. तर हे डॉक्युमेंट तुम्ही डाउनलोड करू शकता. 60 पानांचं डॉक्युमेंट आहे. त्याच्यामध्ये सगळा रिव्ह्यू दिलेला आहे. 17वी लोकसभा 19-20चं सेशन इथे एवढाच ऑप्शन आहे. 16 आणि 17व्या लोकसभेच्याबद्दल ही माहिती दिलेली आहे. मी डाउनलोड करून ठेवतो. याच्यातून सुद्धा तुम्हाला थेट इन्फॉर्मेशन बरीचशी मिळू शकेल. तर कमिटीचा हा टॉपिक इथे आपण पूर्ण केला. पुढच्या तासाला पुन्हा आपण भेटूया आज, आणि त्यावेळेला कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल याच्याविषयी माहिती घेणार आहोत.